आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे, कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना. त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय. कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर दिलेली आहे. आत्तापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा झाले असतील. तुमचे आत्तापर्यंत पैसे जमा झाले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्यांना सर्वांना ही माहिती समजून येईल. तर आता बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार त्याबद्दल त्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये या ठिकाणी हे पैसे आम्ही जमा करणार आहोत. म्हणजेच बघा, आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 16 तारीख आहे. 16 तारखेनंतर जर आपण बघितलं 8 दिवस म्हटलं तर बघा, 17 तारखेपासून 19 तारखेपर्यंत 3 दिवस होतात. त्यानंतर 20 तारखेपासून या ठिकाणी 22 तारखेपर्यंत 6 दिवस झाले. 23 ते 24 2 दिवस, म्हणजेच या ठिकाणी 6 + 2 8 दिवस. म्हणजेच या ठिकाणी 24 तारखेला किंवा 24 तारखेपासून 24 तारखेला सोमवार येतो, म्हणजे या दिवशी देखील बँका चालू असणार आहेत. त्यानंतर बघा 25, 26, 27 आणि 28 तारीख शुक्रवारपर्यंत तुम्हाला सर्व पैसे येऊन जाणार आहेत. पुढचे 8 दिवस म्हणजे 24 तारखेपासून या ठिकाणी तुम्हाला पैसे यायला चालू होतील. या ठिकाणी पुढचे 8 दिवस आपण त्यांनी जी माहिती दिली त्यावरनं जर बघितलं तर पुढचे 24 तारखेपासून या ठिकाणी पूर्णपणे 4 दिवस वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हा फेब्रुवारीचा 8वा हप्ता तुम्हाला वाटप होईल. तर बघा, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच हे पैसे जे आहेत वाटप केले जाणार आहेत. यावेळेस देखील आत्तापर्यंतचे देखील सर्व जे पण लाभ आलेले आहेत, हप्ते आलेले आहेत, ते महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्येच आलेले आहेत. तर 24 तारखेपासून तुम्हाला पैसे भेटू शकतात. ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. मात्र याच्यामध्ये ज्या 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यांना मात्र पैसे भेटणार नाहीत. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांचे पैसे 24 तारखेपासून यायला सुरुवात होईल. तर ही तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर या ठिकाणी होती. तर बघा, सध्या लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा चालू आहेत. ही योजना लवकरच बंद पडेल अशी चर्चा चालू आहे, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. त्यासोबत त्यांनी म्हटलं की अशी जी चर्चा चालू आहे त्यावरनं काही होणार नाही, ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहील. फक्त ही योजना जी आहे पुढं आम्ही अखंडपणे चालू ठेवणार आहोत. योजना बंद होणार नाही. मात्र पात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ भेटत राहील अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यासोबत त्यांनी पुढे म्हटलं की विरोधक या मुद्द्याला धरूनच सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यावरूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडतड भाष्य केलं आहे. तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही जो प्रयत्न करतोय त्यामध्ये लाडकी बहीण योजनेवरनं आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असं सांगितले जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज त्यांनी दिलेली आहे. त्यासोबत त्यांनी म्हटलं, कालच मी 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे. कारण की 8व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होतात. जानेवारीचा जो हप्ता भेटला त्याच्यानंतर पूर्ण महिना या ठिकाणी संपत आलेला आहे. मात्र 8वा हप्ता भेटलेला नव्हता आणि अधिकृत घोषणा देखील झालेली नव्हती की 8व्या हप्त्याबद्दल काय नेमका अपडेट आहे. तर त्यांनी स्वतः या ठिकाणी हे महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की 3,500 कोटी रुपयांच्या चेकवरती साईन झालेले 8वा हप्ता वाटप करण्यासाठी. तर जवळपास जानेवारीमध्ये जेवढा आकडा होता, जेवढ्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले होते त्यामध्ये फक्त 5 लाख लाडक्या बहिणी कमी होतील. तोच कोटीमध्ये आकडा असणार आहे. कोट्यवधी लाडक्या बहिणींना हा 8वा हप्ता वाटप केला जाईल. त्यासाठी 3,500 कोटी रुपये या ठिकाणी
ठेवण्यात आलेले आहेत 8वा हप्ता वाटप करण्यासाठी. म्हणजेच टप्प्याटप्प्याने तुम्हाला या ठिकाणी 24 तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होईल. पुढचे 8 दिवस आपण जर बघितले तर त्यानुसार. आता बघा, लाडक्या बहिणींना अजून एक खुशखबर आहे, ती म्हणजे 21 रुपयाबद्दलची. बघा, 21 रुपयांची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे. 21 रुपये कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देखील दिले जाऊ लागले. परंतु लाडकी बहीण योजनेत महिलांना 21 रुपयांची प्रतीक्षा आहे, कारण की निवडणुकीच्या दरम्यान प्रचार सभा दरम्यान 21 रुपयाची घोषणा करण्यात आलेली होती. महिलांना 21 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने मागे केली होती. त्यानंतर आता हे पैसे कधी दिले जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. कारण की नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वाटलेलं होतं की 21 रुपये या ठिकाणी लगेच सुरू होतील, परंतु त्याच्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही. परंतु लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याची घोषणा मात्र आता लवकरच होऊ शकते. त्याबद्दल नेमकं काय अपडेट आलेलं आहे त्याची माहिती देखील आपण बघूयात. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना 21 रुपये देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात होऊ शकते. राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात होईल. दरवर्षी 1 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार याबाबत घोषणा करू शकतात. लाडकी बहीण योजनेत 21 रुपये मिळण्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत जर महिलांना 21 रुपये मिळाले तर हा त्यांच्यासाठी मोठा आधार असणार आहे, कारण की 1500वरून डायरेक्ट 600 रुपयांनी त्यामध्ये वाढ केली जाणार आहे आणि ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. तर अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा होऊ शकते, म्हणजेच एप्रिल महिन्यापासून तुम्हाला हे पैसे भेटायला सुरुवात होऊ शकते. तर ही एक तुमच्यासाठी मोठी बातमी या ठिकाणी, म्हणजेच तुम्हाला आता मार्च महिन्यामध्येच या ठिकाणी ही देखील गुड न्यूज भेटणार आहे. अजून तुम्हाला त्यासाठी 10 ते 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत. ठीक आहे, सरकारने अधिकृत त्याची घोषणा केलेली आहे, परंतु अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे मात्र परत घेतले जाणार नाहीत. ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. जरी तुम्ही अपात्र झालात या योजनेमधून, ज्या पहिल्या जुन्या अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार जे निकष आहेत ते डावलून काही लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते, तर त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. यामध्ये असलेल्या वयाचे अटीत न बसणाऱ्या महिलांचा समावेश आहे. काही महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत. त्यासोबत काही महिलांकडे 4 चाकी वाहन असल्याचं आढळून आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ह्या 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं होतं. परंतु त्यांच्यासाठी खुशखबर अशी दिलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी की लाडकी बहीण योजनेची जे पण निधी वाटप करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांना तो परत मात्र घेतला जाणार नाही, अशी देखील माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 8व्या हप्त्याबद्दलचं, कधीपासून तुम्हाला हा हप्ता भेटू शकतो, एक्झॅक्ट किती तारखेपासून पुढं, तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल जसं अजून अपडेट येईल नवीन तसं तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याचसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची ही अपडेट समजेल. 8व्या हप्त्याबद्दल जो कधी जमा होणार आहे त्याबद्दलची माहिती, आणि लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून भविष्यात येणारे अपडेट देखील त्यांना पाहायला भेटतील. व ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक नक्की करा. धन्यवाद.